तिकीट दाखवा म्हटलं तर आधार कार्ड पुढं केलं। गावाकडच्या या बाईच्या निरागसपणाने टीटीईचंही मन जिंकलं। तंत्रज्ञानाच्या युगात लोकांमधील भावनिक नातेसंबंध आणि सहानुभूती कमी होत चालल्याची तक्रार आपण नेहमीच ऐकतो, पण सोशल मीडियावर अधूनमधून असे काही व्हिडिओ समोर येतात जे या सगळ्या मर्यादा ओलांडून आपल्याला आठवण करून देतात की माणुसकी अजून मरण पावलेली नाही। असाच एक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वेच्या डब्यातील एक साधी सरळ गावकरी काकू आणि तिकीट तपासणी करणारा टीटी यांच्यात घडलेला भावनिक संवाद पाहून लोक भारावून गेले आहेत। हा व्हिडिओ केवळ मनोरंजन नाही तर आदर, नम्रता आणि करुणा याचं सुंदर उदाहरण ठरत आहे। या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा हे लक्षात येतं की आपल्या समाजात अजूनही माणुसकी आणि आदर जिवंत आहे। जगात काही वाईट लोक असतात, पण चांगल्या माणसांची कमतरता नाही। हा व्हिडिओ एका साध्या गावकरी बाई आणि ट्रेनमध्ये तिकीट तपासणी करणाऱ्या टीटीईवर आधारित आहे, ज्यातून साधेपण आणि माणुसकीचे अप्रतिम उदाहरण दिसून येते। व्हिडिओमध्ये एक गावातील काकू ट्रेनने प्रवास करताना दिसते। अचानक टीटीई तिच्याकडून तिकीट मागतो। त्या काकू जेव्हा तिकीट काढायला लागते तेव्हा तिच्या पिशवीतून ती आपले आधार कार्ड काढते आणि टीटीईला दाखवते। तिच्या साध्याभोळ्या प्रतिक्रिया पाहून टीटीई हसतो आणि तिच्या साधेपणावर प्रभावित होतो। व्हिडिओमध्ये टीटीई काकूला काही विचारतो, ती आदर आणि नम्रतेने इशाऱ्यातून उत्तर देते। ती बाई फक्त आधार कार्ड देऊ शकते, पण टीटी त्या साधेपणाला मान देतो आणि काहीच न बोलता ती स्वीकारतो। त्यानंतर तो आपला टॅबलेट उघडतो आणि तिच्या तिकिटाचा रेकॉर्ड करून हसायला लागतो। काकूच्या चेहऱ्यावरचे ताण आणि चिंता या क्षणाला दूर होतात आणि दोघांमध्ये एक अद्भुत संवाद घडतो। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे। कमेंट्समध्ये लोक टीटीईची माणुसकी आणि त्या काकूची साधी वागणूक या दोन्हीची स्तुती करत आहेत। अनेकांनी म्हटलं आहे की अशा माणसांमुळे समाजात अजूनही आदर आणि प्रेम जिवंत आहे। काहींनी काकूंच्या आणि टीटीईला दिल जिंकणारे असे संबोधले आहे। लोक म्हणतात असाच आदर आणि माणुसकी कायम राहो, आणि त्या काकूंच्या साधेपणामुळे हृदय हलके झाले। हा व्हिडिओ आपल्याला दाखवतो की साधेपण, नम्रता आणि थोडी माणुसकी ही किती मोठा फरक करू शकते। या व्हिडिओमुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात आनंद निर्माण झाला आहे।